डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 67वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि याच निमित्तानं बाबासाहेबांच्या स्मृतीचं स्मरण करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भीमानुयायी मुंबईतल्या चैत्यभूमीवर एकवटलेला आहे। याच निमित्तानं चैत्यभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली। तात्पुरता निवारा, सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी टीव्ही, हिरकणी कक्ष हे देखील उभारण्यात आले। तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पालिका आणि पोलिसांकडून बंदोबस्त तैनात करण्यात आला। आदरणीय गवर्नर महोदय श्री रमेश बैस, माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, इतर मान्यवर बंधू आणि भगिनींनो, सर्वांना माझा जय भीम। उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, असं ज्यांच्याबद्दल अत्यंत सार्थपणे म्हटलं जातं त्या परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 67व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं त्यांना त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो। या महामानवाच्या स्मृतीचा जागर करण्यासाठी दर 6 डिसेंबरला इथे प्रचंड जनसागर उसळून येतो। ती संख्या 10 ते 20 लाखापर्यंत आता जाऊन पोहोचलेली आहे। मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की जगाच्या पाठीवर असं दुसरं उदाहरण नाही। एका व्यक्तीचा स्मृती जागर करण्यासाठी 20 लाख लोकांनी एकत्र यावं, नुसत्या महाराष्ट्रातूनच नाही तर अख्ख्या देशातून आणि जगभरातून लोकांनी यावं, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या स्मृतीचा जागर करण्यासाठी। ही विलक्षण गोष्ट आहे। जगाच्या पाठीवर याचं दुसरं उदाहरण सापडणार नाही। याचं कारण काय? याचं कारण आपण जर शोधत गेलो तर आपल्या लक्षात येतं की आपल्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला असला तरी खऱ्या अर्थानं आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार जर कोणी दिला असेल तर तो दिला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी। त्यामुळे मला असं वाटतं की ती मोठं भाषण करण्याची वेळ नाहीये याची मला जाणीव आहे, परंतु या निमित्तानं मला मुद्दाम सांगावं वाटतं की गेली अनेक वर्ष चैत्यभूमीला इतक्या सुनियोजित पद्धतीनं हा जाहीर कार्यक्रम करण्यात येतो, अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात येतो। त्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती ती गेले 2000 वर्षापासून सन 2000 वर्षापासून कार्यरत आहे आणि गेल्या 23 वर्षामध्ये त्यांनी खूप प्रगती केलेली आहे। म्हणजे केवळ 10,000 रुपयाचा फंड त्यांनी सुरुवात झाली, तो फंड आता 10 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे आणि त्यांचं फार मोठं योगदान या सगळ्या परिसराच्या डेव्हलपमेंटमध्ये, विकासामध्ये आहे। त्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। तिथे जाता जाता एक सांगू इच्छितो, मला वाटतं माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री त्याबद्दल बोलणार आहेत, परंतु त्यांच्या सूचनेवरून शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना 6 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्याचं जे निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री या तिघांचंही अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो। तर 2 ठिकाणची आपण ही दृश्य पाहतोय। एकीकडे दिल्लीची दृश्य आहे तर दुसरीकडे मुंबईमध्ये हा शासकीय कार्यक्रम पार पडतोय, अभिवादनाचा कार्यक्रम हा पार पडतोय। तर दुसरीकडे दिल्लीतली आपण ही दृश्य पाहतोय। संसदेच्या परिसरामध्ये सध्या मोदी हे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडून अभिवादन केलं जातंय। दिल्लीमध्ये संसदेच्या बाहेर सध्याची ही दृश्य आहेत। मोदी यांच्याकडून देखील सध्या अभिवादन हे केलं जातंय। आज 6 डिसेंबर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन है। याच निमित्तानं अभिवादन केलं जातं। कृतज्ञ राष्ट्र है वो भारत रत्न डॉक्टर BR अम्बेडकर को नमन कर रहा है। डॉक्टर भीमराव अम्बेडकर एक बड़े समाज सुधारक तो थे ही, एक विद्वानी थे, एक राजनेता थे और उनको संविधान का जनक माना जाता है। कहा जाता है कि
जो संविधान का जो प्रारूप तैयार किया उसमें डॉक्टर भीमराव अंबेडकर की बड़ी भूमिका रही है। उन्होंने अपना पूरा जीवन जातिवाद को खत्म करने के लिए और गरीबों, अन्य पिछड़े वर्गों के उत्थान के लिए अर्पित किया। उनके अनुयायियों का मानना है कि उनके गुरु भगवान बुद्ध की तरह ही काफी सदाचारी थे। तो भारतीय संविधान का जो प्रारूप देने वाले थे, जो वंचितों, शोषितों, पीड़ितों की हितों की आवाज थे, वो थे डॉक्टर भीमराव अंबेडकर, जिनके जो विचार हैं आज भी प्रासंगिक हैं, आज भी चिरस्थायी हैं। और संसद का ये परिसर देखिए, संसद यानी लोकतंत्र का वो मंदिर जो हमारी लोकतंत्र की आस्था, गरिमा का सबसे बड़ा परिचायक है। इसीलिए भारत को लोकतंत्र की जननी भी कहा गया है और इसी में विश्वास था बाबा साहब का। ये विश्वास इतना चिरस्थायी, इतना मजबूत था कि उनका मानना था कि जब हम तर या घडामोडी